नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण पाहू शकता आज आपल्या गॅरेजमध्ये 2004 या वर्षीची हिरो होंडा पॅशन ही फुल्ली रिस्टोरेशनसाठी आलेली आहे। आपण गाडी कंडिशन पाहू शकता। गाडी पूर्णपणे डॅमेज आहे। गाडी चेसी सोडली तर गाडीचे सर्व पार्ट डॅमेज आहेत। आपण पाहू शकता कशा प्रकारे 2004 मॉडेल आपल्याकडे रिस्टोरेशनसाठी आलेले आहे। गाडी कंडिशन सर्व पॅनल, गाडी हेडलाइट तुटलेले आहेत, चोको पॉलचे लीक आहेत। फुल्ली रिस्टोरेशन आपल्याला करायचे आहे। अशा प्रकारे गाडी कंडिशन आपण पाहू शकता। टाकी पूर्णपणे गंजलेली आहे। अशी गाडीची कंडिशन आपण पाहू शकता। यानंतर आपण गाडीचे इंजन चेक इंजन मध्ये आवाज आहे। गाडीचं पूर्ण इंजन काम आहे। अशा प्रकारे आपल्याला ही गाडी फुल्ली रिस्टोरेशन करायची आहे। रिस्टोरेशनसाठी आपण गाडी पहिले फिटिंग खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण साइड पॅनल खोलूया। साइड पॅनल खोलण्यासाठी आपण हे नट खोलूया। साइड पॅनल खोलूया। अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल करूया। गाडी डिसमेंटल करण्यासाठी आपण गाडीचे बॉडी पार्ट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण गाडीचे असणारे बॅटरी पॅनल व साइड पॅनल खोलून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण साइड पॅनल घेऊया। यानंतर आपण फ्यूल टँक खोलूया। फ्यूल टँक खोलण्यासाठी आपण हा नट खोलूया। अशा प्रकारे आपण हा नट खोलून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण हा नट खोलू। टाकी खोलण्यासाठी, फ्यूल टँक खोलण्यासाठी आपल्याला हा नट खोलावा लागेल। अशा प्रकारे आपण हा नट खोलूया। अशा प्रकारे नट खोलल्यानंतर आपल्याला फ्यूल गेजची वायर सॉकेट काढून घेऊ किंवा सॉकेट काढल्यानंतर अशा प्रकारे आपण फ्यूल टँक काढून घेऊया। आपण पाहू शकता गाडी कंडिशन आतील बाजूला। यानंतर आपल्याला मागील टेल पॅनल खोलण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला टेल कडी खोलावं लागेल। टेल कडी खोलण्यासाठी आपल्याला हे नट 4 नट खोलावे लागतील। अशा प्रकारे आपण हे 4 नट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण टेल पॅनल खोलण्यासाठी, मागील टेल पॅनल खोलण्यासाठी टेल कडी अशा प्रकारे आपण टेल कडी काढून घेऊया। टेल कडी खोलल्यानंतर आपण खालील बाजू असलेले टेल पॅनल खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल करत आहोत। टेल पॅनल नट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण टेल पॅनल नट खोलूया। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला टेल पॅनल खोलण्यासाठी आपण नट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण टेल पॅनलचे नट खोलून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण टेल पॅनल बाजूला काढूया। अशा प्रकारे आपण टेल पॅनल बाजूला काढलेले आहे। आपण पाहू शकता मागील बाजूस असलेले टेल पॅनल आपण खोलून घेऊया। यानंतर आपण पुढील बाजू असलेले हेडलाइट खोलण्यासाठी प्रथमतः हेडलाइट फेरिंग खोलण्यासाठी आपण हेडलाइटच्या असलेले बाजूस असलेले नट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू असलेले नट खोलून घेऊया। हे नट खोलल्यानंतर अशा प्रकारे आपण हेडलाइट काढलेली आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल केलेली आहे। गाडीचे पूर्ण बॉडी पार्ट आपण काढून घेतलेले आहेत। यानंतर आपण इंजन खोलून घेऊया। इंजनचा पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या दुसऱ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण तयार केलेला आहे, तिथे आपण पाहू शकता। अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल केलेली आहे। पाहू शकता (2004 मॉडेल पॅशन
आज आपल्याकडे फुल्ली रिस्टोरेशनसाठी आज आपल्या गॅरेजमध्ये आलेलं आहे। अशा प्रकारे आपण गाडी डिसमेंटल केलेली आहे। यानंतर आपल्याला इंजन खोलण्यासाठी आपण चेन पॉकेट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण इंजन खोलून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता गाडी फ्रेम पूर्णपणे आपण मोकळी केलेली आहे। अशा प्रकारे आपण इंजन खोलून घेतलेलं आहे। अशा प्रकारे गाडी आपण पूर्णपणे डिसमेंटल केलेली आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण गाडी तयार केलेली आहे। गाडी पूर्ण गाडी चेसी कलर केले पेंट केलेले आहे। अशा प्रकारे आपण गाडी पेंट केलेली आहे। गाडी चेसी बॉडी पूर्णपणे पेंट केलेली आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण इंजन अशा प्रकारे आपली गाडी तयार रेडी झालेली आहे। पाहू शकता गाडी नवीन लुक 2004 मॉडेलला आपण 2024 मॉडेल लुक दिलेला आहे। पॅशन प्लस ही गाडी आपण अशा प्रकारे तयार केलेली आहे। पूर्णपणे डॅमेज असणारी गाडी आज आपण अशा प्रकारे नवीन प्रकारे तयार केलेली आहे। आपल्याला गाडी कशी वाटली आपण कमेंटद्वारे कळू शकता। अशा प्रकारे आपली नवीन पॅशन ही तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपल्या गॅरेजमध्ये गाडी रिस्टोरेशन करण्यात आलेले आहे। गाडीचं लुक पाहू शकता आपण। पूर्णपणे गाडी नवीन तयार झालेली आहे। हिरो होंडा पॅशन पाहू शकता गाडी लुक अशा प्रकारे हिरो होंडा पॅशन आपण तयार केलेली आहे। आपणास आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट